कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आणि सगळ्यांचं काहीतरी पुन्हा असंच काहीतरी चालू असेल. चला, कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की अनु गेला होता मामाच्या घरी आणि त्यामुळे मी आज केलं आहे किचन क्लिनिंग. कारण की तो नव्हता आणि शिवांश आणि मीच होते घरामध्ये. म्हटलं चला आज तर किचन क्लिनिंग बनत आहे, कारण की दोघं असले ना की सतत यांची भांडणं सोडवण्यात माझा खूप वेळ जातो आणि खूप चिडचिड करतात. मग शिवांश कसा एकटा शांत होता, त्यामुळे म्हटलं चला क्लिनिंग करूया. आणि इतकं प्रचंड ऊन होतं ना, त्यामुळे काय सांगायचं तुम्हाला, अगदी 2 तासात माझी सगळी भांडी घासून सुकून वाळली होती. अक्षरशः ते जे डबे आहेत ना, ते हातांना पकडताना अक्षरशः चटका बसत होता. त्यामुळे एकतर उन्हाचा हा एक फायदा झाला की माझे डबे वगैरे आहेत ना, ते खूप पटकन सुकले. आणि अदर टाईम जर कधी वॉश केले ना, तर हे सगळं सुकण्यासाठी बराच वेळ जातो. पण दुसरे घासेपर्यंत हे आधीचे जे आहेत ना, ते सुकून जात होते. त्यामुळे माझं काम खूप इझी झालं आणि खूप पटापट होत होतं. आणि आता इथे मी मध्ये एक सतरंजी हाथरली आहे, त्यावरती सगळे जे सुकलेले डबे वगैरे होते ना, ते मी आणून ठेवते, जेणेकरून त्या जे आहेत ना, त्यावरती मला दुसरी भांडी वाळत घालता येतील. आता 3 सेक्शनमध्ये आमच्याकडे भांडी आहे. आणि पहिलं म्हणजे ॲल्युमिनियमचे डबे, नंतर स्टीलची भांडी आणि त्यानंतर जे आहे ते प्लास्टिकच्या बरण्या वगैरे. सो अशा सेक्शन वाईज मी डबे घासायला घेतले होते आणि तशाच पद्धतीने मागे जागा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मला व्यवस्थित नीट बसून वगैरे भांडी घासता येतात. सो आजच्या दिवसात माझं हे काम होतं. आणि चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका. आणि उन्हामध्ये डबेही तितकीच छान दिसत होती. सगळी भांडी घासून झाल्यानंतर किचन क्लीन केला, रॅक वगैरे क्लीन केली आणि दुपारचं जेवण करून मस्त असा 5 वाजेपर्यंत आराम केला. आणि मग नंतर संध्याकाळी जे आहे ना, ते मी डबे वगैरे लावायला घेतले. कारण की ऊन इतकं होतं ना, त्यामुळे उन्हामुळे अगदी असं थकायला झालं होतं, म्हणून मी तर झोपूनच घेतलं. आणि त्यानंतर आता बघा, जे काही टब वगैरे आहे ना, त्यामध्ये सगळं काही डब्यांमधलं साहित्य मी काढून ठेवलं होतं. अजून किराणा तर भरायचा आहे, तोच तर मी सगळं यामध्ये भरायला घेतलं, जेणेकरून थोडी थोडी जागा रिकामी होईल. आणि या दिवसांमध्ये आपलं हे काम असतं ना की वाळवण्याच्या गोष्टी तर भरायच्याच असतात, पण किराणा वगैरे या सगळं आपण भरून ठेवत असतो. किंवा आपलं असं असतं, सुट्टे लागले की आपल्याला माहेरी जायचं असतं, आपल्याकडे माहेरपणाला कोणी येणार असतं, म्हणजे नंदा वगैरे. आणि त्याचबरोबर लग्न आहे, सो पाहुणे वगैरे येतील, त्यासाठी म्हटलं आधी आपलं घर वगैरे सगळं असं क्लीन आणि नीटनेटकं असलं ना, तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं. सो इथे माझ्या छोट्या छोट्या गोष्टी काही चालल्या होत्या, काही एक्सपायर झाले, ते मी बाहेर काढून ठेवलं. कधी कधी काय होतं ना की आपण काही गोष्टी आणून ठेवते, पण ते आपल्या लक्षातच राहत नाही. आणि म्हणूनच ना, हे असं मंथली क्लिनिंग माझं असतं. पण यावेळेस आहे ना, उन्हाळी वाळवण बनवण्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळ गेल्यामुळे मी 2 महिन्यापासून क्लिनिंग काही केलं नव्हतं. कारण की मला माहिती होतं हे सगळं झाल्यानंतर डबे वॉश करून यामध्ये हे सगळं साहित्य ठेवायचं आहे, त्यामुळे मी ते क्लिनिंग तसं काहीच फारसं त्यावेळेस केलं नव्हतं. पण आज जे आहे ना, ते डीप क्लिनिंग केलं, म्हणून ते काही आजच्या आज होणार नाही हेही मला माहिती आहे. म्हणून हा किचनचा व्हिडिओ तुमच्यासोबत हा 2 दिवसाचा मी शेअर केला. त्यानंतर ना, हे जे तांदूळ आहे, जे डेली यूजसाठी, हा एक डबा मी वरती ठेवला आहे आणि याला पावडर लावली नाही आहे. आता ही पूर्ण गोणी भरलेली होती, पण यातलं जे एक मोठा डबा भरून आहे ना, त्याला पावडर लावून तो डबा वरती ठेवला आहे. कारण की आपण हे भरपूर म्हणजे 7-8 महिने तरी जातील अशा पद्धतीचे असतात. आणि पण जे आत्ता खायचे त्याला पावडर वगैरे काही लावत नाही, त्यामुळे ते तसेच ठेवले. आणि रॅकमध्ये भांडे केल्यानंतर ते रॅक जरा बरी दिसत होती आणि एवढं भारी वाटत होतं ना.
त्यानंतर ना आता वाळवण्याच्या वस्तू भरण्यासाठी घेतल्या आणि ही गोष्ट तुम्हाला फक्त गावाकडच्या घरांमध्येच बघायला मिळेल. आणि हे मलाही म्हणजे असं माझं तरी मत आहे, कारण की शहरामधली घरं एकतर छोटी असतात आणि तिकडं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुरेशी जागा नसते ना, त्यामुळे ते लोक त्या वेळेपुरतं विकत घेतात. तिकडं सगळं टायमावरती येतं विकायला. जसं सण आला तर कुरडया पापड्या वगैरे त्यावेळेस ते असं पॅकेट घेतात, तेवढं वापरतात, संपला परत जेव्हा नेक्स्ट टाईम असेल तेव्हाही त्यांच्याकडे तसंच असतं. म्हणून आहे ना, आपल्याकडे कसं असतं जास्तीचं बनवलं जातं, वर्षभरासाठीचं असतं, परत दुसऱ्यांना देण्यासाठीही असतं. आणि त्यामुळे या गोष्टी तरी तुम्हाला गावाकडेच बघायला मिळतील. किचन ज्यावेळेस सगळं लावतो त्यावेळेस असं वाटत नाही की एवढे भांडी असतात, पण ज्यावेळेस किचन क्लीन करायला काढतो ना, बापरे इतकी भांडी आपल्याकडे आहे हे आपल्याला बघितल्यावरच समजतं. चला त्यानंतर हे सगळं मी दुसऱ्या दिवशी वॉश. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कालपासून मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आज आहे दुसरा दिवस. सो बऱ्यापैकी क्लिनिंग माझी काल झाली होती आणि लावायचं आणि हे किचन धुवायचं जे बाकी होतं वॉश करायचं ते सगळं मी आज केलेलं आहे. आणि त्यानंतर मी आंघोळ केली, कारण की मग सगळी धूळ आणि हेअर वॉश करायचा होता. त्याच्या आधी म्हटलं सगळी धूळ वगैरे केसांमध्ये जाते, त्याच्या आधी आपण हे सगळं क्लीन करून घेऊया. सो माझं किचन, ओटा, टाईल्स आणि खालचं सगळं काही व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे. आणि आता चला नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर बाकीचं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या लावायच्या आहे. असा माझा आजचा दिवस असणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. आता हे डबे ना मी काल तसेच भरून ठेवले होते, कारण की प्लास्टिकचे कागद माझ्याकडे नव्हता आणि पेपरचा काय मी लावत नाही, त्यामुळे मला प्लास्टिकच्या कागद यायची मी वाट बघितली आणि आज ते डब्यांना झाकण वगैरे लावायला घेतलं. आता आमच्याकडे अशीच पद्धत आहे. कितीही म्हटलं ना की माझ्या डोक्यात होतं की हे डबे मी काढून टाकावे, पण नंतर विचार केला की हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला ही डबे लागतात. सगळं वाळवणाचं, मिरची, मसाला, हळद, जे काही वर्षभरासाठी लागणार आहे ती सगळी कामं माझी झाली आहे. गहू भरले गेलेत, तांदूळ आणि जे काही येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसाच्या आधी आपल्याकडे ही सगळी तयारी केली जाते. आणि जसं आपण आपल्या आई, माझ्या सासूबाई, आजी यांच्याकडनं लहानपणापासून बघितलं आहे ना, तर तशाच गोष्टी आपल्याला वाटतं आपल्यालाही जमल्या पाहिजे आणि तसाच आपला प्रयत्न असतो. सो त्यांच्याप्रमाणेच मी करण्याचा बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या सासूबाईंकडनं शिकल्यात आणि मी त्या जसं करायच्या ना, अगदी सगळ्या गोष्टी मी तशाच करत असते, ज्यामुळे वस्तूही खराब होत नाही आणि व्यवस्थित अशा राहतात. आणि ज्या वेळेस हे असं सगळं किचन भरलेलं सगळं झालंय बघितल्यावर ना असा मोकळा श्वास घेता येतो. नाहीतर उन्हाळा लागला की असं चालू होतं, कधी आपलं हे होईल, बायका तर हे करताय ते करताय, आणि हे आपोआप आपल्या बायकांमध्ये इनबिल्ट असतं आणि आपल्यालाही वाटतं की आपणही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. चला तर आता इथे मी सगळ्या डब्यांवरती झाकण लावलं आहे मस्तपैकी, त्यावरती नावं टाकली आहे जेणेकरून काढायलाही सोपं वाटतं आणि किचनमध्ये एवढं भारी दिसतात ना ही सगळी लाईन बघून. चला तर तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बाकीचं काम जे दुसऱ्या दिवसाचं होतं ते फटाफट सामान लावून झालं. आणि याच्यावरती सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू असतात, काचेच्या सगळं असतं, क्रॉकरीज असतात. आणि हे ग्लास मी आता उन्हाळ्यात सरबत पिण्यासाठी काढले, नाही तर माझ्याकडे बॉक्समध्येच ठेवलेले असतात, पण म्हटलं आता उन्हाळा आहे लागतील, त्यामुळे तेही काढून वॉश करून ठेवले. आणि इथे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यासाठी बराच वेळ आपला इथे जातो, पण हा माझ्या किचनमधला खूप आवडता कॉर्नर आहे, कारण की क्रॉकरी युनिट जिथे असताना ती गोष्ट आपल्याला खूप जास्त आवडते. चला आता किराणा आणलेला होता तोही इथे भरायला घेतला. तुम्हाला जसं सांगितलं बऱ्याच दिवसापासून आणून ठेवला, पण काही किचन क्लीन केलं नव्हतं, म्हणून म्हटलं पुन्हा ते काढायचं भरायचं त्यापेक्षा किचन क्लीन करूया आणि त्यानंतरच भरूया. सो सगळ्या डाळी साळी या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित घरात असल्या की घर असं भरलेलं वाटतं आणि आपलं मन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत राहतं, असं प्रत्येक गृहिणींसोबत हाऊसवाईफसोबत होत असेल. आणि चला आपला सगळ्यात जास्ती
आपला सगळ्यात जास्तीत जास्त वेळ जो आहे तो किचनमध्ये जातो आणि ज्यावेळेस असं सगळं भरलेलं असतं त्यावेळेस नवीन काहीतरी रेसिपीज ट्राय करायचाही आपण प्रयत्न करतो. चला आता मस्त असं माझं किचन क्लीन झालं आहे. त्यानंतर हा मसाल्याचा डब्बा देखील व्यवस्थित भरून ठेवला आणि चला असा होता आजचा माझा व्हिडिओ, जो तुम्हाला आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हे चार्जर मस्त असं आहे, त्यामुळे ते मी आता सध्या किचनमध्ये यूज